लोकनेते भाई वैद्य, गुणवंत आणि गरजू विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे, थोर मराठी साहित्यिक, एक पुरोगामी विचारवंत लक्ष्मीकांतजी देशमुख, जे माजी सनदी अधिकारी आहेत. ते मुळातले मी त्यांचा माझा प्रथम परिचय झाला तो कोल्हापूरचे ते कलेक्टर असताना. आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, भाई वैद्य फाउंडेशनच्या चिटणीस आणि आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीच्या सदस्य प्राध्यापक डॉक्टर गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीचे सदस्य डॉक्टर नितीन केतकर, आरोग्य सेनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे प्रमुख अतुल रोणवाल, आरोग्य सेनेच्या पुणे शहर आणि पुणे जिल्हा शाखेचे प्रमुख हनुमंत बैरट, आरोग्य सेनेच्या केंद्रीय समितीच्या ज्येष्ठ सदस्य वर्षाताई गुप्ते, इथे असलेले आरोग्य सेनेचे सर्व केंद्रीय समितीचे सदस्य, विविध पदाधिकारी, आणि विशेषतः मला खास करून एक उल्लेख केला पाहिजे की तुम्हाला शिष्यवृत्ती देण्याचं, तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचं, देणगीदार आणि या शिष्यवृत्ती ज्या मुलांना दिली जाते त्यांचा समन्वय साधण्याचं गेले 3 महिने अविरत काम आरोग्य सेनेच्या कार्यालयात ज्यांनी केलं आणि ते कार्यालय ज्यांनी सांभाळलं ते कमलेश हजारे. आरोग्य सेनेमध्ये बराच वेळा काम जास्त करणारी माणसं मागे बसतात, अशी एक आरोग्य सेनेची परंपरा आहे. आणि काम न करताना आणि नेतेगिरी करणारी आमच्यासारखी माणसं इथं वरती बसतात. त्या हिशोबाने मी वरती आहे. कमलेशला आमचा महेंद्र जो ये जा करताना तुम्हाला दिसतोय, आणि त्याला इकडून तिकडं कार्यक्रमात ये जा करायला खूप आवडतं. त्यांनी खूप मदत केली आणि अर्थात प्राध्यापक डॉक्टर गीतांजली यांचं या सगळ्या कामावर लक्ष होतं. या शिष्यवृत्तीची सुरुवात जरी 34 वर्षांपूर्वी झालेली असली तरी खऱ्या अर्थानं याला एक व्यापक स्वरूप 2019 म्हणजे लोकनेते भाई वैद्य यांच्या निधनानंतर आम्ही दिलं. आणि बघता बघता उड्डाणं करत करत आज 107 या आकड्याला आम्ही येऊन पोचलेलो आहे. त्याच्यामध्ये 72 मुली आहेत, 35 मुलं आहेत. मुली अधिक हुशार असतात हे त्यामुळं अतिशय स्पष्टपणे सिद्ध होतं. कारण शाळांकडनं आम्हाला अधिकाधिक मुलींचीच हुशार मुली म्हणून त्यांची शिफारस केली आणि मुली हुशार असतात. आता पहा ना, माझ्या पत्नी माझ्यापेक्षा हुशार आहेत. माझी कन्या आज इथं नाही आहे, ती माझ्यापेक्षा हुशार आहे. आणि हे मोकळेपणाने मान्य करायला मला काही कमीपणा वाटत नाही. कारण भाईंनी आयुष्यभर, माझ्या आई, भाईंच्या पत्नी नलिनीताई यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थानं समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येकाच्या शिक्षणाचं स्वप्न पाहिलंच, पण त्यांनी मुलींच्या शिक्षणाचं स्वप्न अधिक पाहिलं, आणि जी आज आपल्या देशाची फार मोठी गरज आहे. खरं तर गेल्या काही काळामध्ये जगामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूप स्थित्यंतर होत आहेत. आणि ही स्थित्यंतर होत असताना आपल्या देशामध्ये वेगळी स्थित्यंतर होत आहेत. म्हणजे जगामध्ये तुम्ही पहा की आपलं आयुष्य संपूर्ण हे आता विज्ञान आणि ज्ञान याच्यावर आधारित बनत चाललं आहे. म्हणजे नव्या विज्ञानापासून जर तुम्ही दूर राहिलात, म्हणजे अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हे तंत्रज्ञान तुम्ही जर हस्तगत केलं नाही, तुम्ही शिकला नाहीत, तर आज काळ असा जवळजवळ आलेलाच आहे. तो उंबरठ्यावर उभा नाही आहे, तो शिरलेला आहे आतमध्ये, की आपण कालबाह्य हो. त्या जगामध्ये जगणं फार कठीण व्हायला लागेल जर हे ज्ञान आपण मिळवलं नाही तर.
त्याचबरोबर प्रत्येकाला अधिकाधिक शिकण्याची गरज निर्माण होत चाललेली आहे. म्हणजे खरं तर 12वीपर्यंत शिकून भागणार नाही. तुम्हाला प्रत्येकाला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचं स्वप्न पाहिलं पाहिजे. आता प्रश्न कदाचित कोणी मला विचारलं की बा सगळेच खूप शिकले तर बाकीचं काय करायचं, त्याची चिंता आपण त्यावेळेला वाहू. ज्या दिवशी या देशामध्ये असा क्षण येईल की या देशातला तळागाळातला माणूस हा अतिशय उच्च शिक्षण घेऊन पुढे निघालेला आहे, तेव्हा या देशातल्या बाकीच्या गोष्टींचं काय करायचं ते आपण पाहू. कारण मला हा प्रश्न एका उच्चवर्णीयानं असा विचारला की डॉक्टर, भाई काय, त्यानंतर तुम्ही काय, तुम्ही सतत शिक्षणाचा आग्रह धरता, शिका, भरपूर शिका, उंच उडा, आकाशात जा, तर मग रस्ते झाडणार कोण, गटारं साफ कोण करणार? कारण याच्या बाबजदांनी हे कधीच काम केलेलं नाही. मी त्याला सांगितलं म्हणूनच तुला हा प्रश्न पडलेला आहे. कारण जी गरीब मुलं ज्यांच्या शिक्षणाचं स्वप्न आम्ही पाहतोय त्या गरीब मुलांच्या बापजाद्यांनी वर्षानुवर्षे हे घाण काढण्याचं काम केलेलं आहे. आणि ते काम त्यांनी आता करावं असं वाटत नाही. कदाचित विज्ञान तो प्रश्न सोडवेल. हे काम करण्यासाठी कदाचित आपल्याकडे रोबोटिक झाडूवाले असतील. आणि आज जे आमचे बांधव गटारं साफ करताना तिथल्या विषारी वायूमुळे गुदमरून मरतात, ते काम करायला देखील रोबो असतील. म्हणजे संपूर्ण समाज शिकल्यावर खालची कामं करण्यासाठी कोण शिल्लक राहील हा प्रश्न काहींना पडतो. आणि आमच्यासारख्यांना वाटतं की नाही, संपूर्ण समाज शिकला पाहिजे, ही कामं कशी करायची ते आम्ही बघू, हे प्रश्न आम्ही सोडवू. त्यासाठी आम्ही प्रेरणा कोणाला देऊ इच्छित नाही. आणि हे जगामध्ये घडत असताना ज्याची तुम्हाला सगळ्यांना गंभीरपणे मुलांना विचार करावा लागणार आहे, तुमच्या शिक्षकांना याचा विचार करावा लागला आहे, शैक्षणिक संस्थांना विचार करावा लागणार आहे, त्याच वेळेला देशामध्ये बरोबर उलटं स्थित्यंतर घडते. देशामध्ये अतिशय हुशारीने बहुजनांना शिक्षणातनं हद्दपार करण्याचं षड्यंत्र रचलं जाते. ते करण्याचे मार्ग फार साधे आहेत. सरकारी शाळांना दिलेली मदत कमी कमी करायला सुरुवात करायची, आपोआप शाळा बंद पडायला सुरुवात होते. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये एकूण 90,000 सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. याच्यातल्या निम्म्या प्रभुरामाचं मंदिर ज्या उत्तर प्रदेशामध्ये बांधलं आहे ना, त्या उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ 40-45,000 शाळा बंद पडलेल्या आहेत. ह्या शाळा बंद पडत जाणार आहेत अधिकाधिक, आणि त्यांना त्या शाळा बंद झालेल्या हव्यात. आणि दुसऱ्या बाजूला नवं शिक्षण धोरण अशा पद्धतीने आणायचं की पुन्हा बहुजन त्या शिक्षणातनं बाहेर जायला लागेल. या शिष्यवृत्तीला भाईंचं नाव का आम्ही दिलं? भाई केवळ आमचे नेते होते, आमचं एक श्रद्धास्थान होतं म्हणून नाही. भाई आयुष्यभर लढले. 90 वर्षाचं आयुष्य अतिशय लहान वयापासून, शालेय वयापासून बाई लढले या देशातल्या माणसांसाठी, या देशासाठी. म्हणजे शालेय वयामध्ये ते ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले, तरुण वयामध्ये ते पोर्तुगीजांचं राज्य या देशातनं घालवण्यासाठी लढले. त्यावेळेला पोर्तुगीज पोलिसांनी आणि सैनिकांनी त्याला जीवघेणी त्यांना मारहाण केली. त्यांचा हात पूर्णपणे तुटला, डोक्याला 16 टाके पडले, पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपला तिरंगा झेंडा हातातनं सोडला नाही. त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये ते तळागाळातल्या माणसांसाठी पुन्हा लढत राहिले. कष्टकऱ्यांसाठी, महिलांसाठी, आदिवासींसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी ते अखंड लढत राहिले. आणि आयुष्याची शेवटची 30 वर्ष, म्हणजे त्यांचं वय वर्ष 60 ते 90, ते अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, जिचं आजचं नामकरण आहे अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, या संघटनेची स्थापना करून KG to PG, बालवाडी ते पदव्युत्तरपर्यंत या देशातल्या प्रत्येकाला मोफत समान
आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे या लढ्यासाठी लढत राहिले. या देशाच्या इतिहासामध्ये, स्वातंत्र्योत्तर इतिहासामध्ये अशा रीतीने शिक्षणाचा ध्यास घेऊन लढलेला राजकीय नेता नाही. आजचे राजकीय नेते काय आहेत मी तुम्हाला सांगायची गरज नाही. परवाच एक माझे मित्र त्यांनी मला सांगितलं, त्यांची एक शिक्षण संस्था आहे, त्यांनी शिक्षकांची जाहिरात दिली होती. मुलाखतीसाठी आले एक उमेदवार. एक आला तरुण मुलगा. तर त्यांनी त्याला सांगितलं की काय काय तुझं, कुठल्या कुठल्या पदव्या आहेत वगैरे. तो म्हणला नाही, म्हणलं सर पदवी नाही दाखवू शकत, पदवी गोपनीय असते. ते म्हणले पदवी गोपनीय कशी असते? अरे तू पदवी कुठली मिळवली? शिक्षक म्हणून तू अर्ज केला आहेस, तू BA झालास का, MA झालास का, BEd झालं का, मला पाहायला नको का? मी तुला नोकरी कशी देणार? तो म्हणला सर म्हणे लोकशाही आहे ना देशामध्ये. ते म्हणले आहे. लोकशाही समता मानते की नाही? कायदा सगळ्यांना समान मानते की नाही? ते म्हणले हो निश्चित मानते. मग पंतप्रधानांचं शिक्षण गोपनीय, माझं शिक्षण मात्र मी तुमच्यासमोर ठेवायचं, हा कुठला न्याय? दुसरा आला, त्यांनी मात्र आपलं दाखवलं सगळं पदव्या वगैरे. आणि तो म्हणला ते सर म्हणले ठीक आहे, तुझं वेगळं काय आहे, तू काय शाळेसाठी वेगळं करू शकशील आमच्या संस्थेसाठी? तो म्हणला सर मी क्रीडा विभाग फार चांगला सांभाळेन. ते म्हणले अरे वा, कुठलं खेळ खेळतोस? तो म्हणला जंगली रमी खेळतो, फार चांगली खेळतो मी. ते म्हणले जंगली रमी खेळतो आणि मला सांगतो की मी शाळेत जातो? म्हणलं सर जर मंत्र्यांना विधानसभेमध्ये जंगली रमी खेळायला परवानगी आहे आणि ती जंगली रमी खेळले म्हणून त्यांना शिक्षा होते आणि त्यांना क्रीडा मंत्रीपद दिलं जातं, तर मग शाळेचं क्रीडा विभाग मी सांभाळायला काय हरकत आहे? तिसरा आला, त्यालाही त्यांनी विचारलं बाबा तू काय वेगळं काय करू शकतो? ठीक आहे, अरे सगळेच BEd आहेत ना, त्यामुळे तू वेगळं काय करू शकतो? तो म्हणला सर मी सांस्कृतिक विभाग फार चांगला सांभाळू शकेन. ते म्हणले सांस्कृतिक विभाग? अरे वा, मग तू काही कलाबिला क्षेत्राशी संबंधित आहेस का? नाही म्हणलं माझ्या वडिलांचा डान्स बार आहे आणि त्यामुळं नृत्य वगैरे ह्या गोष्टींशी माझा फार चांगला संबंध आल्यामुळं सर मी सांस्कृतिक विभाग. मला तुम्ही सांगा, आज आपल्या देशामध्ये ज्या वेळेला या देशातले नेते या पद्धतीनं शिक्षणाचा क्षणाक्षणाला अपमान करत असतात, त्यावेळेला याच्यापेक्षा वेगळं काही घडू शकत नाही. आणि तुम्हाला हेच लक्षात ठेवलं पाहिजे की कृपा करून हे नेते हा आदर्श मानू नकात. हा एक अतिशय वाईट काळ या देशाच्या इतिहासामध्ये आलेला आहे आणि त्या काळातनं आपण पुढं चाललेलो आहोत. हा काळ डोळ्यापुढं ठेवून आणि हे आदर्श जर डोळ्यापुढं ठेवून तुम्ही पुढं गेलात तर हे जग तुम्हाला नाकारणार आहे. त्यांना स्वीकारला असेल, कारण राजकीय नेतेपदावर पोचण्याचे मार्ग अनेक वेगवेगळे आहेत, पण जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग मात्र खूप वेगवेगळे आहेत. आणि शिक्षण खूप घेणं याचा अर्थ पण लक्षात घेतला पाहिजे. याचा अर्थ परीक्षांमागे परीक्षा आणि परीक्षांमध्ये खूप गुण. काय झालं आहे आपल्याकडं की आपण परीक्षार्थी झालेलो आहोत. आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही परीक्षार्थी झालेली आहे. आपण अतिशय सहजपणे विचारतं की किती मार्क पडले, कितवा नंबर आला. खूप मार्क पडलेले आणि बोर्डात लागलेली मुलं ही पुढच्या आयुष्यामध्ये किती मूर्ख असतात हे मी स्वतः पाहिलेलं आहे. कारण जीवनाच्या बाकीच्या अंगांचा त्यांनी कधीच काही विचार केलेला नसतो. देशमुख सर म्हणले तसं त्यांनी कधी ज्ञानसाधना केलेली नसते. परीक्षा हेच एकमेव ध्येय असतं, गुण हेच एकमेव ध्येय असतं आणि अत्यंत दुर्दैवानं आपले शिक्षक पण मुलांना गुणांचे कारखाने बनवत आहेत. गुणांवर गुण, गुणांवर गुण. आणि त्यामुळं आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला ज्ञानाचा आधार हा आपला निघत चाललेला आहे. तुम्ही पहा, वर्तमानपत्र बहुसंख्य वेळा तुम्ही जर उघडलं तर पहिलं पान वर्तमानपत्रांचं कुठल्या तरी क्लासची जाहिरात असते.
कुठल्या तरी क्लासची जाहिरात असते, अख्खं पान 35 लाख रुपयाची एक जाहिरात आहे, आणि एखादा क्लास जवळजवळ सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देत असतो. मी हिशोब करतो की एका दिवसाच्या जाहिरातीचा खर्च काही कोटी रुपयांचा आहे. हे कसले क्लास आहेत? हा कोणाचा व्यवसाय? कशासाठी हा निर्माण झाला आहे? आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे. हे शिक्षकांचं पण अपयश आहे. जेव्हा माझ्या आई पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या, त्या सावित्रीबाई फुलेला शेवटी प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. बाबूराव सणसला प्राचार्य म्हणून, सावित्रीबाई फुलेला कित्येक वर्ष होत्या. त्या संपूर्ण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या संपूर्ण याचा आधार हा आता बघता बघता क्लासेस बनला आहे. म्हणजे आपण परीक्षार्थी झालो आहे, गुणांचे कारखाने आपण बनत चाललेलो आहोत, आणि हे गुण मिळवण्यासाठी आपल्याला महागड्या क्लासला जायचं आहे. शाळेमध्ये जाऊन हे होत नाही आहे, आणि हे अपयश आहे. हे आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे, आपल्या शिक्षकांचं अपयश आहे. याचा गंभीरपणे आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागणार आहे, कारण ही सगळी व्यवस्था शिक्षणाची अतिशय घातक आहे. क्लासेसच्या फिया किती? 1 लाख रुपये, 2 लाख रुपये. काय तुम्ही ह्या 12,000 आम्ही तुम्हाला देतो त्याचं करणार आहात? तुम्ही काही अशा कुठल्याही क्लासमध्ये जाऊ शकत नाही. पण मी तुम्हाला एक अतिशय ठामपणे गोष्ट मी सांगू शकतो. आमचे वडील किती मोठे राजकीय नेते असले तरी ते महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना देखील माझी आई गृहमंत्र्याचं घर भागवण्यासाठी मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून 2 बस बदलून जात होती. आज हे सांगितलं तर खरं वाटणार नाही. कोणीतरी म्हणेल अहो काय सांगताय? अहो आज साधा कॉर्पोरेटर 4-4 फॉर्च्युनर गाड्या घेऊन येतोय, आणि तुम्ही काय सांगता तुमचे वडील गृहमंत्री होते आणि तुमच्या आई हो, आणि घरामध्ये पाहुणे संध्याकाळी येणार आहेत म्हणून त्या एक बसनी मध्येच कुठंतरी उतरून भाज्या घेऊन त्या भाज्यांच्या पिशव्यांचंही द्यायच्या. जेव्हा सगळ्यात पहिल्या दिवशी त्या भाज्या घेऊन आल्या तेव्हा बंगल्यावर असणारे पोलीस पळापळ सुरू झाली सगळ्यांची. बाईसाहेब बाईसाहेब हातात पिशव्या घेऊन तुम्ही आलात? ते म्हणले एकाने माझी पिशवी धरायची नाही हातातली. हे घर आहे माझं, गृहमंत्र्याची बायको असली तरी तुझं काम नाही माझ्या हातातली पिशवी तू हातात धरणं, हे तुझं काम नाही आहे. अशा तऱ्हेची माणसं होती. आयुष्यभर निष्ठेने त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शेवटपर्यंत नोकरी केली. पण त्यांनी मुलांना एकच गोष्ट सांगितली की भरपूर शिका, पण शिकताना व्यासंग वाढवा. आता पंतप्रधानच सांगतात 6वीला शाळा सोडून दिली, मग 35 वर्ष भीकच मागितली. अरे ज्ञानाची भीक का नाही मागितलीस? आज आम्ही तळागाळातल्या मुलांना शिक्षण देण्याचा आमच्याकडनं काहीतरी एक अल्पसा प्रयत्न करण्यासाठी आमच्या खांद्याला झोळी लावून लोकांकडे भीक मागत हिंडतो की अरे 12,000 एका मुलासाठी कमीत कमी द्या, तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ द्या, कोणाच्या मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्त द्या. एका बाजूला ज्ञान मिळवण्यासाठी खांद्याला झोळी लावायला आपल्याला कधी लाज वाटली नाही पाहिजे, आणि त्याचबरोबर समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं जीवनाचा स्तर उंच करण्यासाठी त्यासाठी काही आर्थिक पाठबळ आपल्याला त्यांच्या पाठीमागे उभं करायचं आहे. ते मिळवण्यासाठी पैसे गोळा करायला आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. भिक्षेकरांचे हे 2च वर्ग आम्हाला मान्य आहेत, आणि या 2 वर्गांमध्ये कुठेच लाज मानून चालणार नाही. ठीक आहे, या 107 मुलांमध्ये खरं तर जवळजवळ 40 मुलं वैद्य परिवाराकडूनच घेतली गेली आहेत. मी, पत्नी, मुलं, माझ्या बहिणी आल्यात, माझे अमेरिकेतले भाऊ आहेत. पण उरलेल्या 67 मुलांसाठी आज अनेक देणगीदार उभे राहिले आहेत, आणि तुम्हाला याची आठवण ठेवली पाहिजे. मी सहज मगाशी विचार करत होतो की पहिली शिष्यवृत्ती आम्ही 2019 साली दिली. आज 6 वर्ष त्या गोष्टीला पूर्ण होतील. मी वाट बघतोय की आता पहिली शिष्यवृत्ती दिलेली आमची बॅच शिष्यवृत्तीची ही त्यांच्या पदव्या घेऊन बाहेर केव्हा पडते, आपल्या अर्थार्जनासाठी केव्हा लागते, नोकरी केव्हा घेते, आणि आमच्या कार्यालयात उभं राहून केव्हा म्हणते सर आता आम्हाला 10 मुलं घ्यायची आहेत.
आणि हे खरंच जर घडलं तर पहिल्या वर्षीची 10 मुलं, मग 50 मुलं, त्यानंतर 104 मुलं, 107 मुलं, बघता बघता बघा 250 पावणे 300 मुलं झालेली आहेत. पुढच्या 6 वर्षांनी कदाचित ही 250 मुलं तुम्ही आमच्या समोर याल आणि तुम्ही एकेका मुलाची जबाबदारी घ्याल. आणि आज ही 107 मुलांची आकडा आमचा बघता बघता 300 होईल, 400 होईल, 500 होईल. आम्हाला खरं तर हा आकडा वाढवता आला असता. डॉक्टर म्हणले तसं मगाशी 12,000 न देता 1000 12 मुलांना द्यायचे. कुठं आकडा गेला असता, मैदान घ्यावं लागलं असतं कार्यक्रमाला. पण ही काय लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ योजना आहे की काय? 1000 1,500 दिले पोरींना, बायांना, बहिणींना आपलं म्हणून. बरं, त्यानंतर त्या मुंबईला म्हणजे निवडणूक आली, बहीण लाडकी, निवडणूक गेली, बहीण दोडकी. नाही, आम्ही तुमच्या आयुष्याच्या पाठीमागे उभे राहिलेलो आहोत. तुमची स्वप्न घडवण्यासाठी आम्ही उभे आहोत. तुमचं भवितव्य घडवण्यासाठी उभे आहोत. याचा अर्थ आम्ही येऊन तुमच्या शिक्षणाचं सगळंच काही बोट धरून पुढे नेणं आम्हाला शक्य नाही आहे. पण कदाचित हा कार्यक्रम तुम्हाला अशी प्रेरणा देईल, एक वेगळी दृष्टी देईल. आणि ही दृष्टी असली पाहिजे एक नवा भारत घडवण्याची. स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्याच्या संपूर्ण आंदोलनाच्या काळामध्ये नेत्यांनी जी स्वप्न पाहिली, जे लोकांनी बलिदान केलं, हजारो लाखो लोक तुरुंगामध्ये गेले, ह्या सर्वांनी एका नव्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं. आज हे स्वप्न साकार झालंय का, हा खरा प्रश्न माझ्यापुढं पडायला सुरुवात होते. हे स्वप्न कुठल्या भारताचं आहे? हे स्वप्न एका धर्मावर आधारित भारताचं नाही. हे स्वप्न सर्व जात, पंथ, धर्म, भाषा, सर्व वंश अशा सर्वांना आपल्या पोटामध्ये सामावून घेऊन पुढे जाणाऱ्या एका भव्य विशाल अशा भारतीय संस्कृतीचं स्वप्न आहे. एका धर्मनिरपेक्ष देशाचं स्वप्न आहे. अत्यंत हुशारीने देशाला हिंदू राष्ट्राकडे घेऊन जाण्याचा आहोत. सारखं सांगायचं की प्राचीन काळी सगळंच काही होतं, नवं काही संशोधकांनी, विज्ञानाच्या साधकांनी शोधलंच नाही. विमान होतं की पुष्पक विमान. अंतराळवीर परवा आला तर ते आपले एक देवटे मंत्री आहेत दिल्लीला, ते म्हणले नील आर्मस्ट्रॉंग हा काही पहिला अंतराळवीर नाही चंद्रावर पाय ठेवणारा, हनुमान हा पहिला अंतराळवीर आहे. आमचे इथे विश्वगुरू म्हणले जगाच्या पाठीवरची पहिली प्लास्टिक सर्जरी म्हणजे गणपती. कारण भगवान शंकरांनी हत्तीचं मुंडकं माणसाला बसवलं. ज्या देशामध्ये पुराणकथा, दंतकथा, परिकथा याच विज्ञान म्हणून तो देश समजायला लागतो, तेव्हा समजायचं त्या देशाची अधोगती सुरू झालेली आहे. आणि ज्या देशामध्ये, परवा असंच एक तरुण मुलाशी मी बोलत होतो, त्याचे आईवडील खूप चिडलेले होते त्याच्यावर. का म्हणलं एवढं चिडलाय? काय नाही म्हणलं, देवटा म्हणे मार्क कमी पडले, आम्ही एवढे कष्ट करून ते सगळं त्याला पैसे देतो, शिकत नाही. त्याला म्हणलं काय रे बाबा काय झालं? तो म्हणला मला सांगा ना काका तुम्ही कसं काय मार्क मिळवणार, काय रे झालं, का किती बिझी होतो म्हणला गेल्या वर्षी. हो पण तू बिझी कशासाठी होता? म्हणला 2 महिने ढोल वाजवायची प्रॅक्टिस करत होतो. इंजिनिअरिंगचा मुलगा 2 महिने ढोल वाजवायची प्रॅक्टिस करतोय, तो विज्ञानाचे प्रयोग करत नाही आहे. त्याला स्वप्न पडत नाही की नवं माणसाचं आयुष्य सुखी करणारं काही मला विज्ञान शोधायचं आहे. त्याला हे कळत नाही की जो मोबाईल खिशात त्याने ठेवला आणि तो ढोलाचा ढोल ग्रुप केलेला आहे, तो मोबाईल कोणी शोधला, त्याचं तंत्रज्ञान कोणी शोधलं, ते कुठल्या तरी शास्त्रज्ञान वैज्ञानिकांनी शोधलेलं आहे. ते आकाशातनं पडलं नाही आहे. आपल्यासाठी आकाशातनं काहीच पडणार नाही, कारण आपण जैविक आहोत, आपण बायोलॉजिकल आहोत, आपण आईच्या पोटी जन्माला आलेले आहोत. ते नॉन बायोलॉजिकल आहेत, तिकडे जे बसलेत ते दिल्लीला. पण आपण आपले पामर, आपण आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आपल्याला वर्ण काहीच येऊन पडणार नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. पण ज्ञानाच्या असेबरोबर तुम्हाला विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि विज्ञान देखील विवेकवादी निर्माण केलं पाहिजे.
कारण विज्ञान विध्वंसही घडवतं. आता जो गाझामध्ये विध्वंस चाललेला आहे तो गाझातला विध्वंस हा विज्ञान करत आहे. अत्याधुनिक साधनं वापरली जात आहेत. युक्रेनमध्ये जे घडतंय तो विध्वंस सगळा विज्ञानच करत आहे. आणि त्याचबरोबर ते विज्ञान आपल्याला आयुष्यातल्या खूप सुखसोयी पण देते, चांगल्या गोष्टी पण देते. म्हणून विज्ञानाला पुढे नेताना आपल्याला हेही ठरवलं पाहिजे की त्या विज्ञानमध्ये आपल्याला विवेक पेरला पाहिजे, त्या विज्ञानमध्ये आपल्याला मानवता पेरली पाहिजे आणि त्या विज्ञानाला आपल्याला विधायक कामाकडे नेलं पाहिजे, त्याला विध्वंसाकडे जाऊन नाही दिलं पाहिजे. आणि ही जबाबदारी तुमच्या खांद्यांवर आहे. ही शिष्यवृत्ती देण्याचा आमचा उद्देश खरा आहे. आम्ही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला येणार नाही. आम्ही तुम्हाला येऊन प्रत्येकाला सारखे प्रश्न विचारणार नाही. अर्थात पुढच्या वर्षी देशमुख सर येणार आहेत तुम्हाला बघायला आणि ऐकायला की तुम्ही काय प्रगती केली ते ऐकायला, आणि त्यांचा अधिकार येतो. आम्ही आमची एक मर्यादा आखून ठेवली, एक रेषा आम्ही आखून ठेवलेली आहे. पण ही रेषा तुमच्यावर विश्वास टाकून आखून ठेवलेली आहे. आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला आहे की ही शिष्यवृत्ती आज आम्ही देतोय आणि अनेक दात्यांना ही शिष्यवृत्ती द्यायला आम्ही पुढे घेऊन आलेलो आहे. त्या दात्यांना आम्ही प्रेरणा देतोय की आपल्याला मुलांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्या दात्यांना कधीतरी वाटलं पाहिजे की अरे माझी शिष्यवृत्ती सार्थकी लागलेली आहे. ही सार्थकी शिष्यवृत्ती लागेल याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे आणि ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्याचा खरा हा कार्यक्रम आहे. तुम्हाला पैसे देण्याचा कार्यक्रम नाही आहे. तुम्हाला एका नवा भारत, सगळ्यांसाठीचा सुखी संपन्न, ती संपन्नता समान असणाऱ्या देशाचं स्वप्न पाहण्याचं जबाबदारी तुमच्या खांद्यावर आम्ही टाकतोय. आणि खऱ्या अर्थानं या शिष्यवृत्तीचा खरा अर्थ तोच आहे. मला खात्री आहे पुढच्या वर्षी हा आकडा वाढेल. गेल्या वर्षी जरा या आकड्याच्या वाढीचा वेग कमी झाला, त्यामुळे मी स्वतः नाराज आहे. 104वरनं आम्ही 107वर आलो, पण आधीच्या वर्षी आम्ही 50वरनं 104वर आलो होतो. पण तरी देखील सामूहिक दातृत्वाचा हा एक अनोखा प्रयोग आहे. महात्मा गांधींची विश्वस्त कल्पना काय होती? महात्मा गांधी म्हणले ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांनी ती संपत्ती ही समाजासाठी, त्या समाजाचे आम्ही विश्वस्त होत, त्या संपत्तीचे विश्वस्त होत असं समजून समाजासाठी वापरली पाहिजे. ही महात्मा गांधींची कल्पना होती. महात्मा गांधींच्या स्वप्नातली ही एक विश्वस्त कल्पना एका वेगळ्या पद्धतीने राबवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. हे सामूहिक दातृत्व असंच फुलत राहील. सर्व दात्यांचं मी अतिशय मनापासून ऋणी आहे की भाईंच्या नावानं दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये तुम्ही फार मोठ्या संख्येने आलात. अनेक जण, मी सगळ्यांची नावं घेणंही बरोबर होणार नाही, पण एक मला नाव या इथे मुद्दामून अशासाठी घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे यांच्या नावाने जी त्यांच्या दोन्ही कन्यांनी शिष्यवृत्ती दिली आहे, हे संगमनेर भागातले एक फार थोर नेते, हे मुळातले क्रांतिकारक, अत्यंत प्रखर क्रांतिकारक. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध अनेक क्रांतिकारी मार्गाने, म्हणजे रूळ उखडणं, ब्रिटिशांचे खजिने लुटणं, अशा अनेक धाडसी कृती करत. पण त्यांच्या असं लक्षात आलं की या मार्गांनी देश स्वतंत्र होणार नाही. आपल्याला महात्मा गांधींच्या सत्याग्रहामध्येच गेलं पाहिजे. त्याच वेळेला ते समाजवादी विचारांच्याही जवळ आले. त्यांची आठवण मला यासाठी नक्कीच होते. त्यांना नगर आणि संगमनेर भागाचे प्रति साने गुरुजी असंही म्हटलं जायचं. ते माझे मामा. त्यांच्यावर ताम्रपट नावाची एक फार मोठी, ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, ही कादंबरी आहे त्यांच्या आयुष्यावर. पण त्यांची आठवण मला होण्याचं कारण असं की संगमनेरमध्ये अनेक मुस्लिम कुटुंब आहेत. त्यांना नाना म्हणलं जायचं, भास्करराव दुर्वे यांना. नानांमुळं त्या संगमनेरमध्ये कधीही हिंदू मुस्लिम तेढ निर्माण झाली नाही. फक्त एका माणसाचं अस्तित्व, एक माणूस फक्त गांधी टोपी घालणारा आणि खादीचे कपडे घालणारा, सायकलवरनं हिंडणारा. मोठे वकील होते पण गरिबांसाठीच लढले शेवटपर्यंत. एका माणसाच्या अस्तित्वानं त्या एका गावातला सगळा द्वेष हा विरघळून जात होता. त्यांच्या केवळ असण्यानं सर्व जाती धर्मांचे लोक हे एक दिलानं त्या गावामध्ये वावरत होते. आज अशी माणसं लुप्त व्हायला लागली आहेत.
आज द्वेष पेरणारी माणसं निर्माण व्हायला लागले आहेत. देश के गद्दारों को गोली मारो सारों को. कोण रे देशाचे गद्दार? अरे आमचे बापजादे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढले आणि आज तुम्ही आम्हाला गद्दार म्हणणार. आणि तुमचे बापजादे त्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बिळामध्ये लपून बसले होते, ब्रिटिशांना मदत करत होते आणि तुम्ही आज देशभक्त झालात. तुम्ही परवा आम्हाला सांगितलं की पाकिस्तानशी लढायचे, निघाले सगळे लढायला. गेले आमचे काही सैनिक बलिदान करून आले. मग त्यानंतर तुम्ही आम्हाला अचानक सांगितलं नाही आता आपल्याला पाकिस्तानची क्रिकेटची मॅच खेळायची बरं का, युद्धविद्ध काही खेळायचं नाही. आणि ती क्रिकेटची मॅच हेच त्यांना खरं उत्तर. का? कोणाचा मुलगा त्या क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे आणि तिथं कोट्यावधी रुपयांची उलाढाल होणार आहे म्हणून तुम्ही अचानक आम्हाला, कालपर्यंत पाकिस्तान आमचा हा शत्रू आहे सांगत होता आणि आज अचानक आम्हाला पुन्हा सांगता पाकिस्तानची आपल्याला आता क्रिकेटची मॅच खेळायची. तुम्ही परवा आम्हाला सांगितलं चीनच्या मालावर बहिष्कार घाला, सगळे अंधभक्त चीनी वस्तू जाळायला निघाले. आता आपल्या देशाची परिस्थिती अशी आहे की चीनी वस्तू जर जाळायला निघालो तर घरातल्या बऱ्याचशा वस्तू जाळायला लागतील, कारण इतक्या वस्तू घुसलेल्या आहेत आपल्या घरामध्ये चीनी. जागोजागी होळ्या पेटल्या. मला स्वातंत्र्य लढ्यातल्या स्वदेशीच्या चळवळीची आठवण झाली आणि अचानक त्यांनी निरोप पाठवला, अहो असं काय करता, थांबा, विझवा ते सगळे चीनी वस्तूंच्या होळ्या विझवून टाका. कारण शी जिनपिंगचं गाव आणि माझा जन्म झाला गुजरातमध्ये ते गाव यांचा काहीतरी जवळचा संबंध आहे. आता मला शी जिनपिंग बरोबर साबरमती आश्रमामध्ये झोक्यावर झोके घ्यायचे. कालपर्यंत शत्रू निघाले सगळे होळ्या पेटवायला, पुन्हा हातातले रॉकेलचे डबे टाकून सर्व अंधभक्त पाण्याच्या बादल्या घेऊन निघाले. आणि त्यानंतर पाकिस्तानचं युद्ध झालं आणि लक्षात आलं की त्यांना सगळं चीननीच पुरवलं. मग त्यांनी पुन्हा जाहीर करून टाकलं, नाही चीन आपला एक नंबरचा शत्रू आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी जाहीर केलं, नाही पण मी जरा आता शांघायला जाऊन शी जिनपिंगला भेटून येतो, कडकडून मिठी मारून येतो. ट्रम्प महाराज अचानक त्यांनी आम्हाला सांगितलं, अमेरिकेत जाऊन त्यांनी ट्रम्प महाराजांचा प्रचार चालू केला. अब की बार ट्रम्प सरकार. देशाच्या एखाद्या पंतप्रधानानं दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाचा निवडणुकीचा प्रचार करायला जाण्याची जगाच्या इतिहासातली एकमेव घटना. बरं, हे प्रचार करायला गेले, ट्रम्प महाराज पडले. मग त्यानंतर ट्रम्प महाराज ते म्हणले आमचे मित्र, ट्रम्प आणि मी म्हणजे आम्ही दोघं जण जीवश्य कंठस्थ मित्र आहोत. अंधभक्त निघाले, अंधभक्तांनी यज्ञ चालू केले. अंधभक्तांनी ट्रम्पच्या जागोजागी फोटो बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश त्याला हार घालायला सुरुवात केली, होम हवन चालू केले ट्रम्प निवडून यावेत म्हणून. ट्रम्प पडले, पण नंतर पुन्हा निवडून आले आणि ट्रम्प आपल्या या जीवश्य कंठस्थ मित्राच्या आशेके हात धुवून मागे लागले टेरिफ घेऊन. आता प्रश्न पडला की ट्रम्पबद्दल काय करायचं. हा तर एका अत्यंत बलाढ्य देशाचा पंतप्रधान. अहो एकदा तरी जनतेला कळून द्या, नक्की शत्रू कोण, नक्की मित्र कोण, कोणाशी आम्हाला लढायचं आहे. एका अंधभक्ताला मी विचारलं, अरे तुम्हाला कळतं कसं रे लढायचं कोणाची? तो म्हणला नाही, तसं सकाळी आम्हाला निरोप येतो की आज हे मित्र, आज हे शत्रू. या पद्धतीने देश चालत नाही. देशाच्या संपूर्ण वाटचालीला एक निश्चित दिशा असली पाहिजे आणि त्या दिशेनंच देश गेला पाहिजे. तुमच्या तरुणांमधनं असे राजकीय नेते देखील याच्यातनं निर्माण व्हावेत. राजकारणापासून दूर राहा असा सल्ला मी देत नाही, पण राजकारणामध्ये जाल तर साधन सुचिता घेऊन जा. जिथं पोचायचं आहे तिथे आपल्याला प्रामाणिकपणे पोचायचं आहे, लबाड्या न करता पोचायचं आहे, दरोडे न घालता पोचायचं आहे आणि तिथं पोचून आपल्याला प्रामाणिकपणे त्या सत्तेवर बसायचं आहे, खुर्चीवर बसायचं आहे आणि आपल्या समाजाचं भवितव्य पालटून टाकायचं आहे. असेही नेते तुमच्यातनं निर्माण व्हावेत. असे नेते निर्माण झाले तर आम्हाला भाईवैद्यांची खऱ्या अर्थानं अधिक स्मरण होईल आणि म्हणूनच हा आजचा कार्यक्रम आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मी भाईवैद्य फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून सर्वांचे या कार्यक्रमाला हातभार लागणाऱ्या सर्व लोकांचे मनापासून मी आभार मानतो. वर्षात ते आभार मानणारच आहेत, पण अध्यक्ष म्हणून मला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि मी पुन्हा विश्वास बाळगतो की प्रतिवर्षी
हा कार्यक्रम अधिकाधिक मोठा होत जाईल, व्यापक होत जाईल, संख्या अधिकाधिक राहील. आम्हाला यावेळेला काही मुलं घेता आली नाहीत याचं मला मनामध्ये वेदना आहे. अर्थात देशमुख सर, हा कार्यक्रमाचं आत्ता सगळं चालू असताना खरं तर माझ्या डोक्यामध्ये वेगळंच चालू आहे. देशभर पुराची जी परिस्थिती आहे, आरोग्य सेनेचं पथक पुढच्या आठवड्यामध्ये पंजाबच्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी निघालेलं आहे. गेले 30 वर्ष आरोग्य सेनेची पथकं या देशाच्या कानाकोपऱ्यात जात आलेली आहेत. पूर, भूकंप, दुष्काळ, ढगफुटी, आम्ही जातो तिथे. माझ्या मेंदूमध्ये खरं तर मगासपासून सतत आता पंजाब 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 फिरतो आहे. आणि अमृतसरला आमचं हे पथक कसं जाईल, आम्ही कुठं काम करू, कुठल्या गावांमध्ये काम करू, याची चर्चा आमची चालली आहे. तुमच्यातली मुलं भविष्यकाळात आरोग्य सेनेमध्ये सामील झाली तर मला अतिशय आनंद वाटेल. धन्यवाद.